नाशिक महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आपल्या हाती घट्ट पकडली। 122 पैकी 72 नगरसेवक भाजपचे निवडून आले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपचं संख्याबळ आता 76 वर पोहोचलंय। भाजपकडून आधीच जाहीर करण्यात आलेल्या हेमगौरी आडके आहेर यांचा महापौर पदाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे। त्यामुळे होणारी विशेष महासभा ही केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे 15 तर काँग्रेसकडे 3 असे एकूण 18 नगरसेवकांचं संख्याबळ असतानाही पक्षादेश पाळत उद्धव सेनेनं सीमा पवार यांना महापौर पदासाठी रिंगणात उतरवलं। दरम्यान उपमहापौर पद पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे सेनेची धडपड रात्री उशिरापर्यंत सुरू होती। निवडणुकीच्या काही तास आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधात बसायचं यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। महत्वाची बाब म्हणजे भाजपसोबत निवडणूक लढवणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शहर विकासाचं कारण देत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली। भुजबळ फार्म इथं झालेल्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी सर्वपक्षीय समन्वय आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं। तर दुसरीकडे नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी कोणत्याही गटात न बसता स्वतंत्र नोंदणी केल्याचं जाहीर केलं। मुंबई ठाण्यासह इतर महापालिकांमध्ये महायुती एकत्र आलेली असताना नाशिकमध्ये शिंदे सेनेला उपमहापौर पदाची आस आहे। यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी मंत्री गिरीश महाजन यांनी कोणत्याही कुबड्यांची गरज नाही असं स्पष्ट केल्यानं सेनेला सत्तेत वाटा मिळणार नसल्याची चर्चा रंगली। त्यामुळे नाशिक महापालिकेतील उपमहापौर पदाचा तिढा अद्याप कायम आहे। पुढील काही तासात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।